सर्वांगाला चिताभस्म भोलेनाथ शिवशंभो नीलकंठेश्वर ध्यान सोडा प्रभू ध्यान सोडा ब्रह्मपुत्र नारदाचा प्रणाम स्वीकार करा प्रभू प्रणाम स्वीकार करावा नारायण नारायण प्रणाम मुनिवर्य आज अचानक कैलास पर्वतावर भ्रमण बोला कोणती शुभवार्ता घेऊन आला आहात? नारायण नारायण प्रभू सागर मंथनाच्या देव आणि दानव यांनी समुद्रातून अमृत कलश बाहेर काढले त्यावेळी समुद्राच्या तळाशी असणारा शेषनाग त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रभू समुद्रामध्ये विष सोडले आणि प्रभू ते आपण ग्रहण करताच आपला कंठ निळा दिसू लागला म्हणून आपणास नीलकंठेश्वर असे म्हणतात. परंतु काय बोलायचे ते स्पष्ट बोला. कोड्यात बोलून आपण आम्हास नेमके काय सूचित करू पाहता? प्रभू त्रैलोक्यपतीचा रापणात आणि आम्ही आपणासून काय लपविणार परंतु आपल्या कधी शेषनागाचे कुठं दिसत नाही. नारायण नारायण आम्ही ध्यानात बसलो असता शेषनाग कैलास पर्वत सोडून कुठे भ्रमण करत असावे परंतु शेषनागाबद्दल प्रश्नाचं विधान का बरे करता? शेषनाग तुम्हाला भेटले होते का? अहो कुठे आहे त्या नागराज? प्रभू त्या शेषनागाला आपल्या घर दिसताना त्याला फार गर्व झालाय प्रभू आणि प्रभू तो सर्वत्र हाकार फैलवत नारायण नारायण तो नागराज एवढी मोठी घमंडी चला तर पाहूया त्याला. ठीक आहे. चंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्ती भावंतरीचा यावळी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला.
शिवशंकराच्या गळ्यातील स्थानाचा अभिमान झालेला तो शेष ही पृथ्वी माझ्यामुळे स्थिर आहे. शिवशंकराला माझ्यामुळे पूजनीय स्थान आहे अशी भ्रामक कल्पना करून गर्वाना आंधळा झाला तो शेष आणि एक सर्वसामान्य शिवगण सर्वत्र हाहाकार माजवला. एकदा का अहंकारानं हा नरदेह भरला की कोणत्या दिशेला तो वाहत जातो त्याला कळत असत. पण मायबाप रसिका, शिवशंकराच्या गळ्यातील हा एक शेषनाग आपल्या नाग दरबारामध्ये स्त्रियांच्या नृत्यामध्ये रममाण होऊ लागला, रममाण झाला.
रखुमाईच्या युगे युगे विठेवरी उभा रखुमाईच्या वल्लभा ओ भाळी चंद्रकिरा शोभे सावळा ओ भाळी चंद्रकिरा शोभे सावळा विठ्ठला 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 दरबारात प्रवेश नारायण नारायण प्रणाम शेषनागाचे नारायण नारायण मुनिवर या आज अचानक या नाग दरबारी आपलं कसं काय झालं शेषनागाचे आपण शिवशंकराच्या गळ्यात असूनही आपली पूजाचा नव्हता देव महादेवांच्या रथ नव्हते नारायण नारायण मुनिवर या म्हणूनच आम्ही महादेवचा त्याग करून आपलं स्वतःचं राज्य निर्माण केलंय हा दरबार पाहून हे राज्य पाहून आपल्याला त्याची कल्पना आलीच असेल नारायण नारायण मुनिवर यापुढे आम्ही स्वतः नाग म्हणून या सर्व भक्तांना आशीर्वाद देणार आहोत मुनिवर आपल्याला त्याची कल्पना आलीच असेल नारायण नारायण मुनिवर आमच्यामुळे इतकी सृष्टी नाही यापुढे प्रत्येक जगातच आपल्याला जय जयकार करावा लागेल हो शेषनागाचे आपल्या नावाचा जय जय करण्यासाठी आपल्याला स्वर्ग पृथ्वी पाताळ हे सर्व जिंकून घ्यावे लागेल तरच आपल्या नावाचा जय जय करणार नारायण 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 नाव घेऊन या नागराजाचा अपमान करते नारायण नारद तू आमच्या नावाला जय जयकार कर नाही तर तुला तुझी जागा नारायण नारायण शेषनागाचे आपल्या नावाचा जय जय करण्यासाठी आपल्याला देवांवर स्वारी करा त्यांना आपले दास बनवा तरच आपल्या नावाचा जय जय करू नारायण नारायण नारद मुनी असाच मी लोकी जातो आणि सर्व देवाला बाहेर घेऊन जातो हो नारदा यावर सोपा मार्ग सांगा यावर सोपा पण तुम्हाला सांगितलं आहे शेषनागाचे आपण देवांवर स्वारी करा आणि त्यांना आपले दास बनवा तरच आपल्या नावाचा जय जय करणार प्रभू नारायण असाच मी लोक येतो आणि सर्व देवाला बांधणीवर घेऊन येतो ठीक आहे राजाची जय जय बघायला हो नारदा वर आला नाही तर तुमचा आवाज नाही हा दरबार मंत्र मुदवून द्या जशी आपल्या राज्या या कुमारी या कुमारी हो या कुमारी मंगल करावे
नची जावे सद्गुरु शरण नची जावे मानवा सद्गुरु शरण नची जावे त्याच्या स्थानाचा फार गर्व झालाय आणि प्रभू तो ईश्वर येत आहे. नारायण नारायण. या मुनिवर्य आम्ही घेतो त्याचा समाचार. ठीक आहे.
गर्वाना आग्रह झालेला तो शेष महाराजांच्या सांगण्यावरून देवावरती स्वारी करून गेला. पण माझा प्रतिका शेषनाग देवावरती स्वारी करून गर्वाना आग्रह झालेला तो शेष अमरावरती स्वार करून गेला. देवांना युद्धाचा आव्हान करू लागला. इंद्रदेवा ही जागरी करून चालतो. शेष नागा ताकदीचा पार गर्व झालाय, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, गर्वाचा घर नेहमी खाली असते. सामर्थ्य असेल खेळ आमची जित वाढवत. ठीक आहे, तुझ्या जर हिंमत असेल तर मला 2 हात घे. ठीक आहे, कर जाणार. आपल्या नागराजांसह देवाचा राजा इंद्र आव्हान केलं. देवाचे मित्र आपली चंद्रसेना घेऊन युद्ध सुरू झालं. बाकी हा प्रतिभा गळ्यातील शक्तीच्या अभिमानाने युद्धाचं आव्हान केलं. त्यांना युद्धाचं आव्हान केलं शेष नागात. शेषनाग देवांना युद्धाचं आव्हान करू लागले. युद्ध सुरू होतं. हा गण आणि देवांमध्ये मल्ल युद्ध सुरू झालं. महादेवाच्या कृपेने मिळवलेल्या शक्तीचा अभिमान झाला शेषनागा. गणेश पुराण आपल्याला एक कथा आपल्या सेवेसाठी रसिकांना गणेशानं केलेलं विविध पराक्रम रंगमंचावरती मांडली जातात. त्यातीलच ही एक कथा शेषनागाचे गर्व. याचा पराक्रम पाहून देव ही अत्यंत आपल्या नाम वाचवण्यासाठी देवाचा पाठात करू लागला. सर्वत्र हाहाकार वाचवला. पृथ्वी पाताळ स्वर्ग तिन्ही लोक आपल्या राज्य व्हावं या इच्छेनं शेष सर्वत्र हाहाकार वाचवला. देव भयभीत झाले. देवादिदेव महादेवा आपल्या घरातील शेषनागाला त्याच्या स्थानाचा फार मोठा गर्व झाला आहे आणि आम्हा देवांना युद्धामध्ये पराभूत केला आहे. त्याच्यावर तुम्हीच मार्ग काढा. तेव्हा तुम्हीच मार्ग काढा. देव हो, सर्वप्रथम या महादेवाचा आपणास करा. माझ्या गळ्यातील तो शेषनाग गर्वाना आघात झाला. त्याला त्याच्या शक्तीचा गर्व झाला. आपण मुळी चिंता करू नये.
आपण श्री गौरीसूत श्री गजानन यांचा धावा करावा, ते यातून योग्य तो मार्ग काढतील हेच विधीचे विधान आहे. त्या महादेवाचा सर्व देव देवतांना प्रणाम. आज माझी प्रार्थना का बरं आरंभली? कोणते संकट आहे आपल्यावर? श्री गणेशा, महादेवाच्या गळ्यातील शेष नागाला त्याच्या स्थानाचा फार मोठा गर्व झाला आहे. त्याने आम्हा देवांना युद्धामध्ये पराभूत केला आहे. त्याच्या तुम्ही मार्ग काढा गणेशा, तुम्ही मार्ग काढा. देव हो, महादेवाच्या गळ्यातील स्थानाचा अभिमान झालेला तो शेष यांना सर्वत्र हाहाकार मातवला. आपण निश्चित राहा, मी त्याच्यासाठीच हा अवतार घेतला आहे. मी करणार त्याचं गर्वहरण. आपण निश्चित राहा देव हो, कुठे आहे तो शेष? आणि अशा तऱ्हेने
विश्वाचा दाता श्री गणराया त्यावरती आक्रमण करून गणेशावरती स्वारी करून आला आमचं 5 फणाचं उग्र रूप धारण केलं आपल्या 5 फणाचं उग्र रूप धारण करून शेष गणासह तो शेष गणरायावरती आक्रमण करून आला माझा प्रतिका कविनाई सादर होत आहे शेष नागाचे गर्व हवे आहे शेष नागाचे गर्व हवे शेष देवावरती आक्रमण करून लागला या नागगणासह आपलं उग्र रूप धारण केलं होतं साध होत आहे हे एक कथान आहे शेष नागात ते गर्व आपलं उग्र रूप धारण केलं शेषानं आपल्या विश्वाचा फणांचं रूप धारण करून विश्वाचा जाता श्री गणेश त्याच्यावरती स्वारी करून आला तो विश्वाचा जाता श्री गणेश विश्वाचा दाता श्री गणेश याला युद्धाचा आव्हान करण्यासाठी गणेशावरती आक्रमण करून श्री गणेश आणि शेष नागामध्ये युद्ध सुरू होते श्री गणेश आव्हान करू लागले शेष नागात आव्हान करू लागले श्री गणराया आणि शेष नाग याच्यामध्ये युद्ध सुरू आपला नाग गणांसह आपलं उग्र रूप धारण केलं गणरायाचे आक्रमण केलं गणरायाला युद्धाचं आव्हान केलं गणराया हे आपल्या बुद्धीला प्रहार करू लागले शेष नागाच्या छातीवरती प्रहार केला गणराया अखेर तो शेष गणरायास शरण गेला हे नागगणा उठ आज तू मला शरणाला आहेस तुझा अहंकाराचा पडदा आज तुझ्या दृष्टीवरून दूर झाला
आणि म्हणून तुला माझी ओळख पटली. महादेवाने तुझा त्याग केला, तो मला शरण आला. तुझा पराक्रम पाहून मीही तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे. मी तुला असा वर देतो की यापुढे माझं सर्व भक्तगण माझ्या समवेत तुझीही पूजा अर्चा करतील. हे शेष नागा, हे नागेश्वरा, यापुढे तू माझ्या उदराभोवती राहा, तू माझ्या उदराभोवती राहा असा मी तुला वर देत आहे. तथास्तु तथास्तु. उपदोर देवा या पतंगाचा तुझ चालविसी देवा श्वास या जीवाचा तुझ चालविसी देवा श्वास या जीवाचा तुझ ठाई उगम सारा या कला गुणाचा विद्येचा दाता देवा तू कलेचा मालक विद्येचा दाता देवा तू कलेचा मालक अन दुःखांचा नाशक देवा देवा तू विघ्न विनायक दुःखाचा नाशक देवा तू विघ्न विनायक अन सुखाचे आगर देवा देवा तू भक्तांचा चाकर हाती घेऊनी पुष्पांच्या माळा पूजुया गौरी गणेशाला हाती घेऊनी पुष्पांच्या माळा पूजुया गौरी गणेशाला
तुझ सारथी देवाया जीवन रथाचा तुझ दोर देवा या पतंगाचा का म्हटलं देवाला सारथे जीवन रथाचा कारण भगवंताच्या आदेशाशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही मॅडम। रसिक जन हो, आज आपण पाहतो की भर दिवसाभर रस्त्यामध्ये आपल्या बहिणी आपल्या आई यांच्यावरती अत्याचार होतात, अन्याय होतात। रसिक जन हो, खरोखरच आपली स्त्री आपली ही नारी आपली आई बहीण खरोखरच सुरक्षित आहे का हे प्रश्न चिन्ह आहे। माझ्या या गणातून मी श्री गणरायाला अडवणे गीत सादर करत आहे। ज्यावेळी माणसाची शक्ती संपते तिथून खरं असताना गणरायाची लीला सुरू होते। हे गीत मी घेणार आहे तत्पूर्वी आलेला पारितोषिक रुद्र सांगडे यांच्याकडून आता जे गीत झालं त्या गीताच्या वंशमोरसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। निश्चितच पुढील गीत खास आमच्या रुद्र दादांसाठी देत आहे। वंशमोरला खरोखरच वेळ जातो आणि म्हणून हे माझं पुढील गीत खास करून माझ्या रसिक वर्गासाठी रसिक जन काय म्हटलेलं
एकची आहे कराया भोगी भ्रमण खास या गीतासाठी आग्रह आहे समीर राडे व सूरज तेरवडकर आताच्या गीताच्या वंशवरसाठी 121 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे व त्यांचं म्हणणं आहे की शाहीरने हे गीत स्टेजवर वंशवर घ्यावं. निश्चितच मी थोडक्यात हे गीत माझ्या रसिकांचा आग्रह आहे आणि म्हणून हे गीत मी रंगमंचावरती स्टेजवरती घेत आहे. फुलामध्ये आहेस तू पानामध्ये आहे फुलामध्ये आहेस तू पानामध्ये आहे स्वतः माळ्याच्या तू मळ्यामध्ये आहे बरोबर मातीमध्ये तू आहेस संत तुकोबाच्या भंगवाणी मध्ये तू आहे पैसलेला भक्तगणांच्या हृदयामध्ये आहे या बैसलेल्या भक्तगणांच्या हृदयामध्ये आहे तसा लाडक्या गणराया तू या पामराच्या गोडगळ्यामध्ये
मग आहे श्री गणा प्रार्थना तया अर्पितो काव्य सुमन मागणे कची आहे कराया भोवरी भ्रमण तुझीच ही लेकरे सारी वागू लागली अविचारी वाटते का अधर्माची सुरू झाली का तुझी वारी अकल्पित व्हावे बाप्पा तुम्ही यावे घेऊन अवतार करू नकरा सुख करता तो हरता पालन करता सुख करता तो हरता